जानकी जीवन स्मरण जय जय राम. असं आहे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, नाही का? ज्याचा शेवट चांगला ते चांगलं. तर आज आपला शेवटचा संवाद आहे हा. तेव्हा आज आपल्याला आता मी थोडक्यामध्ये नामस्मरणाची प्रक्रिया सांगतो. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. नामस्मरणाची प्रोसेस काय आहे आणि ती शास्त्राला धरून सांगतो. अनुभवाला धरून तर सांगेनच, परंतु शास्त्र काय सांगतं? शास्त्र म्हणजे मी वेदांत शास्त्र म्हणत नाही. शास्त्र म्हणजे विज्ञान काय म्हणतं, देहाचं, मनाचं. मेटाफिजिक्स म्हणजे वेदांत काय सांगतं ते सांगतो आपल्याला. पहिल्यांदा नामस्मरण याचा अर्थ समजावून घ्या आपण. नाम हा शब्द जसा संस्कृत आहे ना, तसं लॅटिन सुद्धा आहे. लॅटिन न्यूमेन, NUMEN, न्यूमेन म्हणजे नेम. न्यूमेन इज रियालिटी, म्हणजे सद्वस्तू काय आहे, आत्मवस्तू काय आहे, तर ते न्यूमेन नाम आहे. आणि आपल्याकडे नाम हे सर्वात समृद्ध, अर्थसमृद्ध असा संकेत आहे, सिंबल. म्हणजे भगवंताने, मी आपल्याला सकाळी सांगितलं, जेव्हा साकार व्हायचा विचार केला, त्याला स्फुरण आलं साकार होण्याचं, तेव्हा पहिल्यांदाच तो झाला असेल तर तो शब्द झाला. म्हणून ब्रह्माला जसं ब्रह्म म्हणतात, तसं ओंकाराला शब्द ब्रह्म म्हणतात. ब्रह्माचे सर्व गुण शब्दामध्ये आहेत. शब्दातून ध्वनी निर्माण होतो. मूळ ओंकार जो आहे याला ध्वनी नाही, याला आकार नाही, याला काही दृश्य रूप नाही. तर पहिल्यांदा जे दृश्य रूप येतं त्याला नादब्रह्म असं म्हणतात. आणि नादब्रह्माचा आणि संगीताचा अतिशय निकट संबंध आहे. तेव्हा नाम हे काय आहे? परमात्म स्वरूपाचा प्रथम विग्रह, म्हणजे प्रथम आकार आहे. विग्रह म्हणजे मूर्ती. बरं, दुसरी गोष्ट अशी की जे गुण ब्रह्मात आहेत ते गुण नामात आहेत. कसे? नाम हे सर्वव्यापी आहे. कसं? जगात अशी कोणची वस्तू आहे का, जगात अशी कोणची घटना आहे का की ज्याला नाम नाही? किंबहुना काहीतरी नाम दिल्याशिवाय माणसाला ज्ञान व्यक्तच करता येत नाही. एक उदाहरण घ्या. अणु आहे, अणु, ॲटम, त्याची रचना कशी आहे सांगताना ती सूर्यमालेसारखी आहे. न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, आणखी इलेक्ट्रॉन्स, काही म्हणा. तर ही सूर्यमाला त्याला म्हणलं, तुम्ही नाव दिलं. म्हणून कृष्णमूर्ती याला दी नेमिंग प्रोसेस असं म्हणतात. नाव दिल्याशिवाय माणसाचा ज्ञान व्यवहार चालूच शकत नाही. म्हणून परमात्म स्वरूपाला अल्टिमेट रियालिटी, अंतिम सद्वस्तू जी आहे, तिला खूण म्हणून जर द्यायची असेल तर नामच द्यायला पाहिजे. म्हणून ते त्याच्यासारखं व्यापक आहे. दृश्य, सबंध दृश्य विश्व जे आहे त्याला नाव आहे, म्हणून ते सर्वव्यापी आहे. जे नाव एकदा दिलं ते युगानयुग चालतं, युगानयुग चालतं.
आता विश्व शब्द आहे, विश्व शब्द वेदामध्ये आहे, 5000 वर्षापूर्वी, आजही आहे. एकदा नाव दिलं की ते कायम, तुम्ही बदला पण ते नाव आहेच. म्हणून ते कालाच्या पलीकडे आहे. ब्रह्म जसं कालातीत आहे, याला की नाही इंग्लिश शब्द बियॉन्ड टाइम अँड स्पेस नाही, इटर्नल. इट इज इटर्नल म्हणजे ते कायमच. पण साधं घ्या ना, राम होऊन गेला त्याला किती वर्ष झाली, नाम चालू आहे ना अजून. ती एक गमतीची गोष्ट आहे ना, त्याचं मर्म असं आहे. ती गोष्ट अशी गमतीची आहे, ज्याने रचली ना त्याची बुद्धी फार विलक्षण असली पाहिजे, त्याला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे कथाकार म्हणून. गोष्ट अशी आहे की सेतू जेव्हा बांधायला लागले, लंकेमध्ये जाण्याकरता सेतू बांधायला लागले, तर काय व्हायचं, माकडे दगड आणायचे, ते दगड टाकायचे आणि ते दगड तरायला लागले पाण्यावर. म्हणजे ते दगड बुडला पाहिजे, ते दगड तरायला लागले. ते का तरायला लागले, तर ते रामराम म्हणत दगड टाकत होते, रामराम म्हणत दगड टाकत होते, म्हणून दगड तरायला लागले. गमतीची गोष्ट आहे हा. रामाने विचार केला, इतके सगळं काम करतं, आपणही काम करावं थोडं काही, स्वाभाविक आहे नाही का. तेव्हा त्याने एक दगड घेतला आणि फेकला, तो बुडला. तेव्हा त्याने मारुतीला विचारलं, अरे माझ्या नावाने दगड टाकलाय आणि तो तरतोय आणि मी टाकलेला बुडतोय. तर मारुती म्हणाला, रामा खरं आहे, अरे तू ज्याचा हात सोडलास तू जगेल कसा, म्हणाली तू धरलाच पाहिजे, तो बुडलाच पाहिजे. बरं, गंमत आहे आपली. तर सांगण्याची गंमत अशी, त्या रामापेक्षा सुद्धा नामाचं महत्व जास्त आहे. प्रत्यक्ष रामापेक्षा सुद्धा. त्याचं कारण सांगतो आपल्याला. एक राजा असतो, त्याच्या नावावरती किती गोष्टी घडतात आपण पाहताना. आणि नाव म्हणजे काय, त्याची मुद्रा, मुद्रा ही त्याचे नाव नाही का. म्हणजे सील ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याचं सील असतं ना. तर गंमत अशी आहे, तो राजा स्वतः आला आणि माझं काम कर, नाही तुझ्या ऑर्डर दाखव मला, असं म्हणू आपण. तसं ब्रह्मापेक्षा सुद्धा त्याचा ओंकार हे जे नाम आहे ते अधिक कालाच्या पलीकडे आहे. म्हणून ते सर्वव्यापी आहे. तसंच ते इटर्नल, कालातीत आहे. त्याला क्षय नाही. दुसरा, त्याला मानवी भेद नाहीत. तुम्ही आता हा मंत्र घ्या, श्रीराम जय राम जय जय राम. हा काय कानडी मंत्र आहे का, हा मराठी मंत्र आहे का, हा उर्दू मंत्र आहे, हिंदी मंत्र आहे. अरे याला काही भेदच नाही, कोणीही घ्यावं हे नाही का. मग तुम्हाला माहिती आहे ना, ते प्रभुपाद स्वामी म्हणून होते, त्यांनी इंग्लंड आपल्या अमेरिकेमध्ये सोसायटीवर कृष्ण कॉन्शियसनेस. आता अमेरिकन लोकांना कृष्ण कॉन्शियसनेस काय, पण तिथे भेदच नाही ना परमात्माजवळ. तसं नामाला व्यावहारिक भेद नाहीत. कसे नाहीत ते काल, इटर्नल, कालाच्याही पलीकडे सांगितलं. तुम्ही निजून घ्या, बसून घ्या, शुद्धीमध्ये घ्या, बेशुद्धीत घ्या, पवित्रपणे घ्या, अपवित्रपणे घ्या, निरोगीपणे घ्या, आजारपणामध्ये घ्या, स्त्रीने घ्या, पुरुषाने घ्या, कशाही अवस्थेत घ्या, नामाला कालाचं बंधन नाही. हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का. मंत्र म्हणला, गायत्री मंत्र, त्याला बंधन आहेत, ते असं करून चालणार नाही. पण याला बंधन नाही. तुम्ही रेल्वेत बसा, विमानात बसा, पायी चाला, कसंही करा, नाम तुम्हाला काम करेल. म्हणून कालाच्या पलीकडे. आणखी एक गोष्ट गमत आहे की ते नाम जे आहे भगवंताचं नाम, अर्थात त्याचा की नाही हॉटलाईन आहे, डायरेक्ट संबंध आहे भगवंताशी. हॉटलाईन म्हणतात ना त्याला, की डायरेक्ट संबंध आहे भगवंताशी. तो कसा, बाकीच्या मंत्रांना तुम्हाला ते पथ्य पाळावं लागतं, खाणं पिणं उठणं बसणं. इथे ते काही नाही. एक श्लोक आहे वामन पंडिताचा, अहो येता जाता
उठत बसता कार्य करिता. साध्यात म्हणजे तुमच्या शरीराच्या सर्व क्रिया होत असताना, इतकंच नव्हे, तुम्ही आपल्या स्वस्त्रीशी, स्त्री आणि नवरा एकांतात असताना सुद्धा तिथेच तुम्ही नाम घेतलं तरी ते भगवंताला पोचतं. आणखी काय व्यापकता असायची मला सांगा. आपण विचार करीत नाही बघा, हे लोक सांगतात तेव्हा. आणि हे म्हणतंय कोण? हा महापंडित होता, वामन पंडित म्हणजे. बरं, अशा पुरुषांनी हे म्हटलेलं आहे. ते स्वतः शेवटी नामच घेऊ लागले. समर्थांच्या संगतीने ते बदलले आणि नाम ते साधूच झाले. पुढे सांगण्याचा हेतू काय, तर हे जे नाम आहे, इंग्लिशमध्ये आधी सांगतो, इट इज द रिचेस्ट सिम्बल इन ह्युमन कल्चर. रिचेस्ट सिम्बल म्हणजे याच्या इतकी विचार संपदा दुसऱ्या कोणत्याही शब्दामध्ये नाही. इतके ते श्रीमंत आहे. इट इज द रिचेस्ट कॉन्सेप्ट असं म्हणा. अतिशय दिव्य संकल्पना आहे नाम म्हणून. बरं का. आता हे नाम याचा अर्थ झाला. त्यात काय गंमत आहे, आई बापाने नाव दिलं आणि सत्पुरुषांनी नाव दिलं, यात फरक आहे. अनंत शास्त्रीचे ब्रह्मानंद जे झाले, त्या अनंत शास्त्रीमध्ये एवढं अर्थ नाही इतका ब्रह्मानंदामध्ये आहे. समर्थांचं नाव नारायण होतं, आठवतंय कोणाला? रामदास. अरे त्या रामाने नाव दिलेलं आहे. महाराजांचं नाव गणू होतं, गणपती, आणि त्यांनी दिलं ब्रह्म चैतन्य म्हणून. काय त्यात नाव आहे? म्हणून नावाची सुद्धा गंमत अशी आहे, ज्याच्या जवळ ते नाम अतिशय श्रीमंतपणे आहे, तो नाम जे देतो त्याला अत्यंत सामर्थ्य आहे. यालाच गुरुदेव रांडे सबीज नाम असं म्हणत. सबीज नाम म्हणजे तो आपली शक्ती त्यामध्ये घालतो. आणि महाराज जेव्हा म्हणत की माझा प्राण आहे नाम, याचा अर्थ असा, मी तुम्हाला ते देत असताना माझ्या सर्व भावना ओतून तुम्हाला देतो. बरं, हे समजून घ्या. आपण हे काहीतरी साधूसंतांनी बंड केले असं समजू नका आपण. बरं, मग आणखी एक त्यामध्ये आहे. हे तर खरंच त्यांनी दिलेलं नाव आहे आणि त्यामध्ये प्रेम आहे. एखादं काय होतं बघा, लाडका मुलगा असला तर त्याला विचित्र नाव ठेवतात. आमच्याकडे असं आहे तर माहिती नाही, एका बाईची मुलं मरत होती, जगत नव्हती, ते एक पोरगा झाला तर त्याचं नाव धोंड्या ठेवलं. बरं, खरंय बरं काय, धोंड्या नाव ठेवलं. पुढे ते रावसाहेब झाला. तो रावसाहेब झाला तर लोक मान द्यायचे, पण त्याला त्याचा लहानपणचा मित्र भेटला, अरे धोंड्या म्हणाला. अरे म्हणला, कोण आहे बो हा? तसं सत्पुरुष जे नाम देतात ते असं जन्माचं नाव देतात. परमात्माचं अंतःकरण हालेल असं ते नाव असतं, म्हणून त्यांनी दिलेलं नाव घेतलं म्हणजे परमात्मा बरोबर जागा होतो. बरं, आता स्मरण. स्मरण म्हणजे स्मृती, आठवण, मेमरी असं आहे. मेमरी म्हटली म्हणजे त्याला दोन अंग आहेत. एक मानसशास्त्राचं स्मरण, मनाने केलेलं स्मरण, आणि दुसरं आत्म्याने केलेलं स्मरण. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे एक सायकोलॉजिकल मेमरी आणि दुसरी मेटाफिजिकल मेमरी. तर ही जी मानसशास्त्रीय स्मरण आहे, हे जे आहे, हे कसं आहे, हे व्यवहारी दृश्याला धरून आहे. त्यामुळं ते विसरलं तर मोठे नुकसान होत नाही, किंवा विसरण्याने व्यवहार अडतो असंही नाही, पण व्यवहार त्या स्मरणाने होतो. बरं का. पण त्याच्या पलीकडे एक स्मृती आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. समजा एक मोठा प्रसिद्ध माणूस आहे, समाजामध्ये मोठा मान्य आहे, आणि त्याचा मुलगा वाईट निघाला, तर तो काय म्हणतो, माझ्या नावाला बदनामी आणली आहे. हो ना. वास्तविक बापाच्या चरित्राचा काही संबंध नसतो. तो त्याचं चरित्र त्याच्या बरोबर, याचं जीवन याच्या बरोबर, पण हा म्हणतो माझ्या नावाला बदनामी आणली. हे नाव कोणचं? हे नाव हे काहीतरी आतलं नाव आहे, मनाच्या पलीकडे असणारं नाव आहे. आणि आपलं असं झालंय, आपण ज्या परमात्म्याचे म्हणतो
त्या परमात्म्याला विसरल्यामुळे आपण भलत्याच मार्गाला लावलो. म्हणून आपण जर भगवंताला विसरलो तर आपल्या गुरुला बदनाम केल्यासारखं आहे. म्हणून ते स्मरण. स्मरणाचं लक्षण काय? मला असं सांगा, झोप आणि स्वप्न हे जाऊ द्या, पण जागेपणी आपण स्वतःला कधी विसरलात का? जागेपणी जे जे आपण अनुभवता, कानाने ऐकता, डोळ्याने पाहता, तोंडाने बोलता, जेवता, हे जे सगळे अनुभव आहेत, या सगळ्या अनुभवामध्ये मी मला विसरतो का? नाही विसरत. मग याला एक युरोपियन विचारवंताने असा दृष्टांत दिलेला आहे. आपला पाठीचा कणा असतो, स्पाइन. हे मी मध्ये इंग्रजी शब्द का सांगतो, ज्यांना मराठी समजत नाही ना त्यांना थोडी कल्पना यावी म्हणून सांगतो. माझ्या इंग्रजीचं ज्ञान दाखवण्याकरता नाही, मी विसरूनच गेलोय पुष्कळसं. तेव्हा कणा असतो ना आपला कणा, त्या कण्याला सगळ्या त्या नसा, नर्व्स बांधलेल्या असतात. कणा मोडला की माणूस मेला. ते स्पॉन्डिलोसिस होतच की हो, अलीकडे तुम्ही पाहता ना, नाही का? मनुष्य काय ते कॉलर घालतात बघा मोठी, नाही का? असं चालतो बघून तो पुढे, नाही का? आपण पाहतो. मग त्या कण्यामध्ये सगळं आहे. तर काय आहे, जसं माणसाचं ताठपण, जाणं येणं सगळं त्या कण्यावरती अवलंबून आहे देहाचं, तसं आपले सर्व अनुभव जे असतात जागेपणचे, ते त्या मीच्या भोवती गुंतलेले असतात. हा मी गेला की विस्कटून जातील सगळे अनुभव, बरं का? तेव्हा हे जे भगवंताचं स्मरण आहे, हे स्मरण म्हणजे कणा आहे, माणसाच्या खऱ्या स्वरूपाचा कणा आहे. तो मी जो आहे ना, तो खरा मी कोण आहे याचं स्मरण ठेवणं म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण म्हणजे माझं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप लक्षात ठेवून व्यवहार करणं, याचं नाव नामस्मरण आहे. हा झाला अर्थ. आता ही जी प्रोसेस म्हणून सांगितली आपल्याला, ही प्रोसेस चालते कशी? आज आपल्याला या नामाचा अनुभव असेल तर शब्दरूप आहे, पण शब्द जो आहे ना, हा समुद्रासारखा गंभीर आणि खोल आहे. शब्द ब्रह्म म्हणत असताना समुद्र सुद्धा कमीच पडेल त्याला दृष्टांत द्यायला. मग कसा आहे समुद्रासारखा? मी एक सहज म्हणतो. मीच सकाळी विचार केला, मला माझे परममित्र दत्तण्णा म्हणाले सकाळी सांगा आणि 11 वाजताही सांगा. हो म्हणलं. सहज मी बसलो असताना माझ्या मनात आलं, या 4 दिवसात मी किती शब्द बोललो? हिशोब करा आपण, किती शब्द बोललो असेल, शिवाय आणखी बाकीचं बोलणं आहेच. हजारो लाखो शब्द बोललो मी. म्हणजे नुसत्या वैखरीने बोलायचं म्हटलं तर शब्द अनंत आहेत. केवढा अनंत आहे शब्द बघा. तर या परमात्म स्वरूप असलेल्या नामाला वैखरीमध्ये गुंतून टाकणं म्हणजे शब्द ब्रह्माला प्रत्यक्ष हातात घेणं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जाता येता व्यवहार करिता भगवंताच्या नामाला विसरू नका. ते अहो येता जाता सांगितलं ना, सगळ्या व्यवहारामध्ये जागेपणी. आणि मी आपल्याला थोडी चुणूक सांगितली की आपण स्नान करताना अंगावर तांब्या घेतला, तिथपासून ते कपडे घालीपर्यंत नाम टिकतं का बघा. तसंच जेवायला बसला असताना, आणि मौज अशी आहे बरं का, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, जोराने सांगतो. आणि लक्ष तिकडे असतं, नाही का? काय लक्ष असतं? तुझा योग सारखा घडू दे, तुझा वियोग कधी न होऊ दे. पण आपण करतो का? नाही का? विचार करा. हे नाम सारखं टिकवणं महापुरुषाचं लक्षण आहे. असं काय समजता तुम्ही? समर्थांची एक ओवी आहे, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळ गती, परी नामस्मरणाची स्थिती सांडूची नाही. फार मार्मिक आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये कधी उत्तम काळ आला, कधी वाईट काळ आला,
साडेसाती येईल, नाही तर गुरुची दशा येईल. साडेसाती म्हणजे आपत्ती आणि गुरुची दशा म्हणजे चांगला काळ, असं ज्योतिषी म्हणतात बुवा. बरं का, आपल्याला दोन्ही असतात नेहमीच. कधी चांगला काळ ते पॅरलल चालतात, चांगला काळ आणि वाईट काळ. बरं का, इकडे बायको आजारी पडली तर मुलाला नोकरी लागते, आणि मुलाला जर काही त्रास झाला तर घरामध्ये काहीतरी चांगलं होऊन जातं. सांगण्याचा हेतू काय, समर्थ कसं सांगतात बुवा, फार लक्षात घेण्यासारखी संपत्ती अथवा विपत्ती जैसे पडेल काळगती, जसा प्रारब्धाचा योग असेल तसं घडेल. पण एक स्थिती कायम ठेवा, पण नामस्मरणाची स्थिती सांगूची नाही. एक स्थिती कायम म्हणजे हा अखंड भगवंताजवळ. पुढची ओळी फारच छान आहे. ते म्हणाले, वैभव, सामर्थ्य आणि सत्ता. एक गरीब माणूस आहे, अगदी एक मठपती आहे समजा, अगदी गरीब होता आणि त्याला राज्यपद आलं. वैभव, सामर्थ्य आणि सत्ता. किंवा एक तुमच्या खेडेगावचा मामूली मनुष्य आहे आणि इलेक्शन मध्ये निवडून आला आणि मी मग तिकडे पार्लमेंट मध्ये गेलो हो एकदम, आणि मग काय संबंध पास मिळणं काय, नोकर चाकरण. वैभव, सामर्थ्य, सत्ता. बरं का, नाना पदार्थ चालता, पैसा अडका आला, घरदार आलं, दागिने आले, आमके आले, उत्कट भाग्यश्री भोगिता, नाम सांडू नये. काय बघा, जागेपणी सुद्धा नाम कसं सांभाळावं समर्थाने सांगितलेलं आहे. पण त्यांची कमाल खरी पुढे आहे. त्या समासात पुढे म्हणाले, नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर. अरे ते देह पुण्य आहे असं काय समजता. नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासुते. महाराजांचं वचन आहे, नामासमोर उभं राहील असं पापच नाही म्हणाले. काय आहे, कशी बघा या लोकांची श्रद्धा असते. अरे म्हणूनच अनंत शास्त्रीचे ब्रह्मानंद होऊन जातात, असं काय समजता तुम्ही. मग काय ते शास्त्रीय होतं, काय त्या शास्त्राचे योग आहे. जो ब्रह्माला हलवतो, ब्रह्माचा आनंद भोगतो, तो काय असलं पाहिजे, नाही का. तेव्हा वैखरीचं नाम असं पाहिजे की कसं पाहिजे, जरा चुकलं, अरे 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 काहीतरी घात झाला असं वाटलं पाहिजे. नाही, आपलं कसं होतं, ठरलेलं सकाळचं असलं ना, तेवढं केलं की त्याचा माझा दुसऱ्या दिवसापर्यंत संबंध नाही, असं करून कसं चालेल, नाही का. मग थोडं असं पाहिजे, शिबिरासारखं पाहिजे. सकाळी आहे, पुन्हा 11 वाजता आहे, पुन्हा संध्याकाळी आहे, म्हणजे तो कंटाळला पाहिजे करून बघा काय करावं, काय सांगावं असं. मग वैखरीने असं त्याच्या मागे लागायचं. हा अभ्यास आहे बघा. पुढे काय होतं सांगतो आपल्याला. आपण जी भाषा शिकतो ना, तर पहिल्यांदा आपण मेंदूतला जो स्पीच सेंटर असतो तो आणि साऊंड बॉक्स, स्वरयंत्र यांच्या त्या संबंधाने ते बोलतो आपण. पण पुढे म्हणजे तो शब्द व्यक्त होतो. पुढे काय होतं, भाषा शिकली म्हणजे ती आत शिरते. त्याला इंग्लिशमध्ये इंटरनलाइज असं म्हणतात. इंटरनलाइज, एक्सटर्नलाइज. तेव्हा ती भाषा आतच चालते आणि इतकी चालते की ती पुन्हा मूळची भाषा आपण विसरतो. एक अमेरिकेला 13-14 वर्ष राहिलेला मुलगा तो मला भेटला. त्याची मातृभाषा खरी मराठी, तर त्याला मराठी शब्दच आठवत नसत. तो सारखा इंग्लिशमध्ये बोलायचा. तर मी म्हणलं, अरे तू मराठी का बोलत नाहीस. तो म्हणला, रात्रंदिवस तिथे याचं हे असल्यामुळे ते इंटरनलाइज झालं, माझी मराठी नाहीशीच झाली. 7व्या-8व्या वर्षी गेला, पुढे बोलता येई नाही त्याला. मग म्हणजे आपण जे नाम घेतो ते नाम पहिल्यांदा वैखरीने इतकं घेतलं की ते इंटरनलाइज होतं. बरं का, तरी ते मेंदूतच चालतं. मेंदूचा हा जो कॉर्टेक्स भाग आहे याच्यात ते चालतं. त्याला मध्यमा म्हणतात. मध्यमा का, मध्ये असली ती मध्यमा. तर सूक्ष्म आणि स्थूल याला जोडणारी जी आहे ती मध्यमा. बरं का,
त्याला इंग्लिश मानसशास्त्रामध्ये फार सुरेख शब्द आहे, सायलेंट स्पीच. सायलेंट स्पीचचं उत्तम उदाहरण सांगतो. माझा एक विद्यार्थी एका ऑफिसमध्ये होता. तो साहेब पंजाबी होता, IAS तरुण मनुष्य. तो भारी त्रास द्यायचा या क्लार्क लोकांना, भारी त्रास द्यायचा. तेव्हा ते फाईल घेऊन गेला की तो त्यांना उलट सुलट बोलायचा. तर म्हणलं सर, आम्ही ते त्याच्या समोर उभे असतो आणि तो बोलत असतो ना, मनामध्ये त्याला शिव्या देत असतो म्हणाले आम्ही. म्हणजे काय करता तुम्ही? तर तोच मला म्हणाला, तुम्ही शिकवलंय सायलेंट स्पीच मध्ये शिव्या देतो म्हणले आम्ही त्याला. गुरुची विद्या गुरुवर लागली त्यांनी, असं केलं नाही का. आणि आपलं असं होतं बघा, इकडे जग चालू आहे आणि डोक्यात चक्र फिरत असते, कुठच्या कुठे जातोय नाही का. म्हणजे आम्ही मुंबईहून आलो तर इथे जप करताना हेबळी विसरून जातं. मुंबईमध्ये घर दिसतं तिकडचं सगळं. मग घरात नळ उडा राहिला का, पाणी जाईल वाया, किंवा इलेक्ट्रिसिटीचं काय झालंय, अमकं झालंय तमकं झालंय, किंवा वर्तमानपत्र आल्यावर तू टाकू नको म्हणून सांगितलं की नाही कोणा ठेव, वर्तमानपत्र पडतंय. सगळे चक्र फिरतं बघा डोक्यामध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय की बैसीजे त्यांनी हिंडवी 10 दिशा. या मनाचं म्हणले बसलेला आहे, 10 दिशा हिंडून पुन्हा आणतं परत. पण हे इंटरनल आहे. इथे इंटरनलाइज झालं ना, फार छान असतं. याला एक गवयाने मला अति उत्तम उदाहरण सांगितलं. ते म्हणाले की आम्ही गाणं ऐकतो, गाणं म्हणजे गुरुने शिकवलेलं, तर ते ट्यून्स जे असतात म्हणजे स्वर, ते स्वर आम्ही सारखे म्हणत नाही, आतमध्ये चालू असतात. ते सायलेंट स्पीच मध्ये आतमध्ये बरोबर चालू असतात ते सारखे, बरं का. हे दुसरी अवस्था. याच्यामध्ये नाम जाणं हे सुद्धा फार चांगलं असतं बघा. म्हणजे काय, हा स्वस्थ बसलेला दिसतो पण आतमध्ये नाम चालू असतं मध्यमेमध्ये, बरं का. आणि एका युरोपियन साधू बाईनी याला एक फार अप्रतिम दृष्टांत दिलेला आहे. जो असं मेडिटेशन करणारा साधू असतो तो बाहेरून स्वस्थ बसतो. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त आहे ना तुकाराम महाराजांचं, स्वस्थ असतो, बाहेरून स्वस्थ दिसतो. तर तिने काय म्हणलंय, बाहेरून स्वस्थ असतो फार, आतमध्ये गुंतलेला असतो. त्याला इंग्लिश असं आहे, ए रेस्ट मोस्ट बिझी. बाहेरून रेस्ट, आतमध्ये गुंतलेला आहे तो. नाही, ते गडकरी म्हणून मोठे एक नाटककार होऊन गेले तिकडे महाराष्ट्रात. ते एकदा असे स्वस्थ बसले होते, त्यांच्या डोक्यात त्या नाटकाचं चालू होतं. तेव्हा एक ग्रस्त भेटायला आला. तो म्हणला, अहो तुम्ही तो स्वस्थ बसला. तर ते काय म्हणाले, मी स्वस्थ दिसतो तेव्हाच फार कामात असतो म्हणाले. नाही, असं नामाचं झालं पाहिजे. अहो काय तुम्ही नुसते बसलात, अरे बाहेरून तुला मी नुसतं दिसतोय, आत माझी तंद्री लागलेली आहे. ही दुसरी अवस्था. आता पहिलीतून दुसरीत जायला अवस्थेमध्ये किती वेळ लागेल, आपल्या तळमळीवर अवलंबून राहील. की मला साधायचंय, मला साधायचंय, त्याच्याशिवाय माझं ध्येय नाही, याच्यावरती अवलंबून राहील. हे एक. आणि दुसरं, आपण आपली शक्ती खर्च करता कामाची नाही. उगीच समजा नाम घ्यायच्या ऐवजी वटवट केली, बोलले पुष्कळ. तुम्हाला माझा अनुभव सांगतो, बोलण्याने शक्ती खर्च होते फार. तुम्ही आधी या विषयावर जरी बोलत ना, नाही, मौन हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. जरूर तेवढंच बोलेल तो, बरं, जास्त नाही. आणि गांधींच्या सारखं मौन नको, लिहून दाखवायचं मला का. अरे म्हणजे काय बोलणं झालं की होते, असं नाटकी मौन नको आपल्याला. मौन म्हणजे दुसरं नाहीच, एका भगवंताला नामाशिवाय दुसरं काही नाही. हे दुसरे. याच्या पलीकडे मग काय होतं, मनाचं क्षेत्र येतं, प्राणाचं क्षेत्र इथपर्यंत. हे 2 कोश शुद्ध होतात, अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. हे 2 नामाने शुद्ध. तिसरा जो कोश आहे ना, मनोमय कोश, हा फार विस्तारित आहे. आपला सूक्ष्म देह तिथे असल्यामुळे जितका माणूस विचारवंत, जितका अनुभव घेणारा जास्त, त्याचा तो सूक्ष्म देह मोठा असतो, बरं का. तो अंडाकृती माणसाच्या ओव्हल म्हणतात त्याला. अंड जसं असतं आकाराने, तसं त्याच्या भोवती असते. आणि सत्पुरुषाकडे तुम्ही गेलात की तो या देहाकडे बघत नाही, त्याला ते दिसतं आणि त्याला कळतं याच्यावर परमार्थ किती आहे तो. ही एक साधकाची खूण आहे बरं काही. तेव्हा मनोमय कोशात गेला तो, नाम गेलं म्हणजे त्याच्या कल्पना, त्याचे विचार, त्याच्या भावना सगळ्या त्या नामाभोवती गोळा व्हायला लागतात, बरं का. तो कल्पना करेल तर नामाचीच करेल, तो विचार करेल तर नामाचाच करेल.
त्याला भावना येईल, प्रेम येईल तर नामाचंच येईल. तो जो लक्ष देण्याचं काम करेल तर ते नामाचंच करेल. इथे जाणं म्हणजे पश्यंतीत जाणं आहे. अरविंदाने फार सुरेख शब्द वापरलेला. पश्यंती संस्कृतामध्ये तृतीय पुरुष अनेक वचन हे ऱ्हस्व आहे. पश्यंती पश्यतः नाही, पश्यती पश्यतः पश्यंती, पण ही पश्यंती दीर्घ आहे. या ती ऱ्हस्व नाहीये, दीर्घ हे नाम आहे. तेव्हा पश्यंती म्हणजे पाहणारी. तर अरविंद म्हणाले पाहणारी म्हणजे काय पाहणारी, तर ते जे सत्स्वरूप आहे, आत सत्य स्वरूप, त्याला पाहणारी जी वाणी आहे ती पश्यंती आहे म्हणाले. ह्या अनुभवांच्याच गोष्टी आहेत. तेव्हा तिथे नाम गेलं की भगवंताचा भाव निर्माण होतो. महाराजांचा शब्द फार छान आहे. महाराजांनी विचारलं, महाराज म्हणले ही पश्यंती पश्यंती काय म्हणतात, तुम्ही डोळ्यांनी वस्तू जशी सहज पाहता तसं भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव सहज राहणं हे पश्यंतीचं लक्षण आहे. तुम्ही रेकॉर्ड करता, चांगलं आहे फार. मी विसरून गेलो पुढे तर काय केलं. म्हणजे किती अप्रतिम वर्णन आहे की मी डोळे उघडले की जग पाहतो ना, तितकं मी नाम घ्यायला लागलो की परमेश्वराचा आहे ही जाणीव सुरू झाली. हे पश्यंती. त्यांनी काय, इट इज ट्रूथ फिल्ड असा शब्द वापरला अरविंदाने. सत्यानं भरलेली आहे ती वाणी, दुसरं काही दिसत नाही. आणि मोठे मोठे वक्ते, मोठे मोठे लेखक, मोठे मोठे कवी यांना पश्यंती वाणी जागी असते. त्यांना ते आतून दिसतं, असं करावं तसं करावं. आणि हा खरा म्हणजे नामाचा अनुभव मोठा आहे फार. याला देहाचं बंधनच नाही. तो आजारी आहे का, इथे आहे का, तिथे आहे का, आत त्याची लागलेली असते. किंबहुना काही काही वेळेला त्याच्या देहाचं भान त्याला राहत नाही. मी कुठे आहे, काय अवस्थेत आहे, त्याला कल्पना येत नाही, अशी स्थिती आहे. ती पश्यंती. ही पश्यंती अर्थमय असल्यामुळे ती इतकी व्यापक आहे की बोलायची सोय नाही. तिथे मनुष्याला वाक्सिद्धी येते. वाक्सिद्धी म्हणजे तो बोलेल ते खरं होतं. किंवा गुरुदेव राणांनी सांगितलंय की त्याला मनुष्य समोर आला की त्याचं भविष्य समजतं. त्याने ही सिद्धी जेव्हा आली 1914 साली, तेव्हा त्यांनी प्रार्थना केली गुरुची, अरे मनुष्य समोर आल्यावर त्याचं भविष्य करून मला काय करायचंय, हे लचांडच आहे नसतं. तेव्हा हे तू बंद कर, काढून टाक. महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणाले या क्षुद्र सिद्धी आहेत. अहो विचार करा, तुमच्या किनी नोकरीला अर्ज केलाय, ती याला दिसेल नोकरी मिळेल का नाही मिळेल, त्याला काय त्याचं आहे, त्याच्या साधनाला काय आहे, ते आडच येतं. तेव्हा महाराज काय म्हणाले, एक मनुष्य एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला निघाला. मध्ये अशी एक जागा होती, तो घोड्यावर जात असे. मध्ये अशी एक जागा होती की घोडा तिथे बुजायचा, अडायचा. तर त्यांनी काय केलं म्हणाले, ती जागा आली की त्याला टाच मारली आणि जोराने पळवला की त्या याच्यावरून निघून गेला. एक दृष्टांत. दुसरा म्हणाले, एक फास्ट गाडी आहे आणि एक स्लो गाडी. स्लो गाडी प्रत्येक स्टेशनावर थांबते, तसं काही लोकांच्या प्रत्येक सिद्धीमध्ये थांबतात. पण फास्ट गाडी कशी बरदिशी स्टेशनावरून निघून जाते, तसे या सिद्धी ओलांडून तो निघून जातो. आणि हे काम गुरु करतो. टाच मारण्याची किंवा फास्ट गाडी सोडण्याची काम गुरु करतो. कारण तो अडकला मग तिथे त्या पश्यंतीत. तेव्हा पश्यंती पचायला वेळ लागतो. कारण या शक्ती येतात ना, मग तो बोलेल ते खरं होणं, दुसऱ्याचं समजणं, आज सगळ्याच भानगडी हो. त्याच्यात एक तेज उत्पन्न होतं. पण हेही पचून जातो पुढे, तो तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जातो. तिथे हे स्वप्नात चालू राहील नाम पश्यंतीचं, त्याच्या पलीकडे जाणार नाही. पण तो परेमध्ये गेला की केवळ स्फूर्तिमय राहतं. तिथे महाराज म्हणाले शब्द स्पष्ट राहणार नाही, केवळ शब्दाचं स्फुरण राहील नुसतं. म्हणजे अगदी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणणार नाही, पण सूक्ष्म असा तो नाद राहील. त्यात 13 अक्षरांचा सूक्ष्म नाद राहील. अव्यक्तात जातो ना तो, त्यामुळे सूक्ष्म नाद राहील. आणि तो सूक्ष्म नाद इतका रम्य असतो म्हणाले, तो संबंध विश्वामध्ये दिसतो. त्याला अनाहत नाद असं म्हणतात. आणि अनाहत नादाचे प्रकार, कोणाला मुरलीचा ध्वनी येईल, कोणाला घुंगरू असतात ना पायात तो वाजल्याचा आवाज येईल, कोणाला ढगांचा आवाज गडगडाट येईल, कोणाला समुद्राचा गंभीर आवाज येईल, कोणाला मृदंग असतो मृदंगाचा आवाज येईल. हे ज्याच्या त्याच्या मनोरचनेवर अवलंबून असतं. आणि त्या नादामध्ये तो गेल्यानंतर दुनिया तुच्छ करून टाकतो. म्हणून शेवटी सांगतो,
तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अनुहादी गुंतलो, अनुहाद नाद आल्यावर त्यात मी रमून गेलो, नेणे बाह्य रंग, बाहेर काय चाललंय पत्ताच नाही. पण त्याही पेक्षा वृत्ती येता मग बळ लागे. आज कशा वृत्ती भडकतायत, ही वृत्ती आली, ती वृत्ती आली, ती वृत्ती आली, त्याच्या उलट अवस्था झाली. वृत्ती आणायला बळ लागतं. आणि याचं उत्तम उत्तम उदाहरण रामकृष्णांच्या चरित्रात आहे. त्यांना ती मन एकदम त्या याच्यात जायचं परेमध्ये, तेव्हा समाधी लागायची. सविकल्प म्हणा, निर्वी समाधी लागायची, तेव्हा मन खाली यायचंच नाही. मग म्हणाले मी थोडी वासना ठेवायचा, मला तंबाखू खायची आहे किंवा मला आमच्याशी बोलायचं आहे, ही वासना ठेवली तरच मन खाली यायचं. या मोठ्यांच्या गोष्टी आहेत. आणि महाराजांनी सुंदर सांगितलं, त्याचं फारसं म्हणले विवेचन करू नये, कारण आपल्या घरी शिळी भाकरी खायला नाही आणि राजाच्या घरी जिलबी आहे म्हणून त्याचं वर्णन कशाला करायचं म्हणाले. काय आपल्याला शिळी भाकरी सुद्धा मिळत नाही. पण काय अवस्था असेल विचार करा, नाही का, की तो त्यात गेल्यानंतर मग तुम्ही मला सांगा, तुम्ही त्याला अगदी राज्यपद देऊ केलं, तो म्हणलं अरे काय या आनंदापुढे काय आहे ते, हे नामस्मरणाचं महत्व आहे. माझं म्हणणं काय, ऐकून ठेवा. अरे कोणावर काय कृपा होईल काय सांगावं, एखादा गेला गेला चालला, नाही का, तयार होऊन जाईल यात शंकाच नाही. आणि तो तयार झाला तर खरोखर महाराज त्या समाधीतून बाहेर येऊन त्याला आलिंगन देतील, मला खात्री आहे. इतका तो जबरदस्त आनंद आहे. तेव्हा आज आता आम्ही जाणार आहोत हवेपासून. खरं सांगतो हा, अतिशय आनंद झाला. जाताना थोडं जडच आहे यात शंका नाही, राहावंसं वाटतंय, पण तसं तुम्ही राहू देणार नाही, नाही का, राहू देणार नाही म्हणजे सरळ फार हो, फार लक्ष देणं सुद्धा म्हणजे जड होतं की नाही, नाही का. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपलं कसं आहे, बाप दाखवणे तर श्राद्ध कर, जीवन काय आहे. या सांगलीच्या राणीसाहेब होत्या ना, त्यांचा मुलगा वेडा आहे, तो आहे मला वाटतं अजून, तो म्हातारा असेल आता, जरा अर्धवट आहे, वेडा येतो आहे. तेव्हा त्याला काही मुलगी कोण देतो हो अशा यायला. तेव्हा त्याने एका पोस्ट मास्टरची मुलगी केली, त्यांचं नाव आठवले मला वाटतं. ती मुलगी BA झालेली होती, अहो पुढे ती PhD झाली. तेव्हा आपलं काय असतं, समजा तुम्ही जेवण जेवलात तर का आई बाप हातावर पाणी घालतात काय तुम्ही, नाही, गौरी जागवते म्हणतात, बो काय जागतात स्वतः आणि तिच्या नावाने खेळ खेळतात. असं चुकलो मी, खेळ खेळतात झालं काय. तेव्हा तर मुलींची जेवण झाली, त्यात हिचंही जेवण झालं. हिचं जेवण झालं, सरळ नळावर गेली हात धुवायला. नळावरती हात धुवायला गेली, हात धुतले. राणीसाहेब रागावल्या, अगे 10 दासी असताना तू कशाला हात धुतलास जाऊन म्हणून, नाही का. तसं की नाही, आम्हाला हे सवयच नाही हो इतक्या आदरात इथं करून घ्यायची, ते रोज इथं चाललंय. आता काय करावं सांगा, म्हणून राहायला नको वाटतं बुवा. मुश्किल होते ना, असं आहे. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा याचा अयोध्येचा नवाब होता बरं का, त्या अयोध्येच्या नवाबाला, नवाब लोक मुसलमानच तुम्हाला माहिती, सगळं नोकरांनी करायचं. तर त्याचे बूट जे घालितो त्याच्या नोकराला माहित होतं बूट कसा घालायचा, बांधायचा कसा. आणि जेव्हा ब्रिटिशांनी जिंकलं, फैजाबाद जिंकलं, त्यावेळेला त्याला पळून जायला सांगितलं त्याच्या लोकांनी, तू पळून जा इथून नवाबाला. तर त्याला बूट काढता येत नाही म्हणून तो अरेस्ट केला. त्याला काढता येईनात बूट, बघा अशी स्थिती झाली. तेव्हा ते अति आदरात तिथे झालं म्हणजे सुद्धा मुश्किल होते. म्हणून आता हा एवढं म्हणा, पुनरागमनाचे हे म्हणा. नाही का, असं आहे. तेव्हा मला खरं आम्हाला किती आनंद झाला, इतका आनंद खरं पृथ्वीवर बघा एवढाच आनंद आहे. एकमेकांमध्ये शुद्ध प्रेम असणं, काही स्वार्थ नसणारा, तुम्ही या खा प्या. आणि ते महाराजांनी शिकवलं हो. खरोखर काय उपकार आहेत. बाहेर जगात पाहताना तुम्ही किती स्वार्थ आहे, तो इथे नाही हो. आणि तो नाही तो पण या मंदिराचा उत्कर्ष आहे. पैसा आणि परस्त्री हे पथ्य जोपर्यंत तिथे आहे ना, तोपर्यंत काही विचार. असं
हे होऊन जाईल, तेजस्वी होऊन जाईल मंदिर की बोलायची सोय. मग येऊन आम्ही आता जानकी जीवन स्मरण जय जय राम.